पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळ्याचं आयोजन होत असल्यानं बालविवाह रोखण्यासाठी राज्य प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत। राज्याच्या महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साखोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय बैठक व्हीसीद्वारे संपन्न झाली। सदर बैठकीस राज्याचे महिला व बाल विकास आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत ग्रामस्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। राज्यातील सर्व सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांना गावामध्ये होणाऱ्या विवाहांपूर्वी मुलगा व मुलगी यांच्या वयाची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। विशेषतः अक्षय तृतीयेच्या दिवशी होणाऱ्या विवाह सोहळ्यांवर लक्ष ठेवून बालविवाह होणार नाही यासाठी पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाला समन्वयानं काम करण्यास सांगितलंय। तालुका व ग्राम स्तरावर विशेष पथक स्थापन करून देवस्थान, मंगल कार्यालय आणि इतर विवाह स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे। बालविवाहाचं कोणतेही प्रकरण आढळल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, पोलीस व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जिल्हानिहाय कृती आराखडे तयार केले जातात। सर्व तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश आहेत। याशिवाय विवाहाशी संबंधित सेवा देणारे जसे की मंगल कार्यालय, केटरर्स, प्रिंटिंग प्रेस, फोटोग्राफर, वाजंत्री तसेच धर्मगुरू यांनी मुलगा मुलगी यांच्या वयाची खात्री केल्याशिवाय कोणतीही सेवा देऊ नये, अन्यथा त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होणार आहे। बालविवाहाविरोधात जनजागृती वाढवण्यासाठी गावोगावी दवंडी, पोस्टर मोहीम, विशेष ग्रामसभा, शाळांमध्ये पालक बैठक तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रचार केला जाणार आहे। दरम्यान नागरिकांना आवाहन करण्यात आले की बालविवाह संदर्भातील कोणती माहिती चाइल्ड हेल्पलाईन 1098 किंवा डायल 112 वर द्यावी। माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। राज्यात बालविवाहास आळा घालण्यासाठी प्रशासनानं सुरू केलेल्या या मोहिमेला समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करणं आवश्यक असल्याचं आवाहन राज्यमंत्री मेघना साखोरे बोर्डीकर यांनी केले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.